ठीक आहे. मागच्या लेक्चरला आपण डिग्री मिनिट आणि सेकंडचे एक्झाम्पल्स बघितले होते. डिग्री मिनिट आणि सेकंड मध्ये कसं रूपांतर करायचं किंवा रेडियनचं डिग्रीमध्ये, डिग्रीचं रेडियनमध्ये. आता थोडेसे आपण वर्डिंग एक्झाम्पल इथून पुढे स्टार्ट करणार आहे पहिल्या एक्सरसाइज मध्ये. त्याच्यासाठी तुम्हाला फॉर्म्युले पाठ करायचे. 1 डिग्री इज इक्वल टू पाय बाय 180 आणि 1 रेडियन इज इक्वल टू 180 बाय पाय. हे दोन फॉर्म्युले अतिशय महत्वाचे. डिग्री म्हणलं की पाय न्यूमरेटरला येणार आणि रेडियन म्हणलं की पाय कुठे येणार, डिनॉमिनेटरला येणार. हे दोन फॉर्म्युले तुमचे पाठच पाहिजे. ठीक आहे. आता आपण वर्डिंग एक्झाम्पल चालू करूया. ठीक आहे. फर्स्ट एक्झाम्पल घेऊया. एक्सरसाइज मधलंच आहे. एक्झाम्पल असं आहे. एक्झाम्पल इन ट्रायंगल ABC if measure of angle A is equal to 7 pi by 36, measure of angle A 7 pi by 36, measure of angle B is equal to 120, measure of angle B दिलेला आहे 120 and find measure of angle C in degree and radian, and find measure of angle C in degree and radian. ठीक आहे. म्हणजे ट्रायंगल एबीसी मधले दोन अँगल दिले आहेत, मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी. तर तुम्हाला कुठला अँगल काढायचा आहे, मेजर ऑफ अँगल सी डिग्री अँड रेडियन मध्ये काढायचा. तर कसं काढायचं मला सोल्युशन. गिवन इन ट्रायंगल एबीसी, आता हा अँगल दिलाय रेडियन मध्ये आणि हा अँगल कशामध्ये दिलाय, डिग्री मध्ये. म्हणजे हा रेडियन मध्ये दिलाय आणि हा डिग्री मध्ये दिलाय. मग साधारणपणे दोन्ही अँगल तुम्ही डिग्री मध्ये कन्वर्ट करा, नाही तर दोन्ही अँगल तुम्ही रेडियन मध्ये कन्वर्ट करा. आपण काय करूया, जनरली डिग्री मध्ये सोपं पडतंय, त्यामुळे आपण हा पहिला जो अँगल आहे तो कशामध्ये कन्वर्ट करूया, डिग्री मध्ये कन्वर्ट करूया. इन ट्रायंगल एबीसी मध्ये मेजर ऑफ अँगल ए इज इक्वल टू 7 पाय बाय 36. मग आपण मेजर ऑफ अँगल ए चं कॅल्क्युलेशन करूया. म्हणजे 7 पाय बाय 36 म्हणजे किती येणार, 7 पाय बाय 36 इंटू 1 रेडियन. 1 रेडियनला काय येणार, पाय खाली येणार का वर येणार, पाय डिनॉमिनेटरला येणार. म्हणजे काय येणार बघा, 7 पाय बाय 36 इंटू 180 बाय पाय. पाय पाय कॅन्सल्स. म्हणजे 7 इंटू 180 डिग्री डिवाइड बाय 36. 36 न 180 ला भाग होते 5 चा. 7 इंटू 5 डिग्री किती येणार, 35 डिग्री. तुम्ही साईडला डिव्हिजन करून बघा. 360 इंटू 180, 36 म्हणजे 36 टू द 72, 36 3 जा 108, 36 4 जा 144 and 36 5 जा 180. करेक्ट. देन 5 चा वाजत येतो. ओके. मग 35 डिग्री येणार. अँगल ए किती येतो, 35 डिग्री. आता मेजर ऑफ अँगल ए 35 अँड गिवन मेजर ऑफ अँगल बी किती दिलाय, डिग्री मध्ये दिलाय 120. तर तुम्हाला मेजर ऑफ अँगल सी फाइंड करायचा आहे. इथपर्यंत तुम्हाला 1 मार्क्स मिळेल त्याचा. फक्त अँगल जो ए आहे तो आपण कशामध्ये कन्वर्ट करून घेतला, डिग्री मध्ये. अँगल बी पण ऑलरेडी डिग्री मध्ये. बट हे तुम्हाला माहित पाहिजे. बट मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180. कारण सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. हे तुम्हाला माहित पाहिजे. सम ऑफ all angles of triangle is 180 degree. इथे असतं 180 डिग्री असतं. त्यामुळे आता यात मेजर ऑफ अँगल ए आणि मेजर ऑफ अँगल बी तुम्हाला माहिती आहे. मेजर ऑफ अँगल ए आला 35 आणि मेजर ऑफ अँगल बी आला 120. तिला ऍडिशन करूया. 35 प्लस 120 प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180. ओके. मग मी असं म्हणू शकतो 155 120 प्लस 35 155 प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180. Therefore measure of angle C is equal to 180 minus 155. Therefore measure of angle C किती आला सांगा, अँगल C किती आला, 180 minus 155 25. संपलं. तुम्हाला मेजर ऑफ अँगल सी फाइंड करायचा. पण डिग्री अँड रेडियन तिथं तुम्हाला कशामध्ये मिळाला, डिग्री मध्ये. वी फाइंड रेडियन. हा अँगल आता आपण रेडियन मध्ये कन्सिडर करूया. नाव
angle C is equal to 25 degree is equal to 25 into 1 degree. 25 degree is equal to 25 into 1 degree. 1 degree म्हणजे खाली पाय कवर पाय और न्यूमरेटरला पाय ना पाय बाय 180. इथं 5 चा वर्ग जातो इथं 5 चा 5 पाय बाय 36. 25 डिग्री असंच द्यायचं. भाग जातो ना इथं 25 ला 5 ने गेला याला 180 ला 5 ने गेला किती राहते 185 गेला 5 राहते म्हणजे 5 बाय 36. इथं बघा ना 180 ला घालवा ना तुम्ही 5 ना 5 3 is 15 3 5 हो 5 6 is 30 cancels त्या 36 आहे खाली वर 5 by 36 angle C. Thus angle C is equal to 25 in degree and radian मध्ये किती आहे ना 5 pi by 36. समजलं हे लिहून घ्या. अतिशय इंटरेस्टिंग एक्झाम्पल होतं. ट्रायंगल एबीसी मध्ये मेजर ऑफ एंगल ए दिलाय 7 पाय बाय 36 मेजर ऑफ एंगल बी 120 डिग्री. अशा वेळी काय करायचं हा एंगल जर डिग्री मध्ये असेल तर हा पण एंगल तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचा डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा आणि फाइंड मेजर ऑफ एंगल सी डिग्री अँड रेडियन. पहिल्यांदा हा एंगल ए जो दिलाय तो डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा 35 एंगल बी आणि सम ऑफ ऑल ट्रायंगल्स सम ऑफ एंगल्स ऑफ ट्रायंगल्स आर 180 म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज 180 असते. वी गेट दोन्ही अँगल त्यांनी यूज करायचे अँगल सी मिळतो डिग्री मध्ये आणि तुम्ही कशामध्ये कन्वर्ट करायचं रेडियन मध्ये कन्वर्ट करायचं. ठीक आहे. तुम्हाला एक मी होमवर्कला देतो तुम्ही असंच एक ट्राय करून बघा 3 मार्कासाठी पडेल तुम्हाला एक्झाम्पल्स व्यवस्थित सोडवायचं. इन ट्रायंगल एबीसी मध्ये मेजर ऑफ एंगल ए 2 पाय बाय 3 मेजर ऑफ एंगल ए 2 पाय बाय 3 measure of angle B 45 degree measure of angle B 45 degree find the measure of angle C in degree and radian. हे होमवर्कचं लिहून घ्या. हे होमवर्कचं लिहून घ्या. लिहून घ्या होमवर्कचं. नेक्स्ट नेक्स्ट एग्जाम्पल्स थोडंसं वेगवेगळं. टू angles of a triangle are 5 pi by 9 and 5 pi by 18. Find the degree and radian measure of third angles. Find the degree and radian measure of third angles. हा सुद्धा क्वेश्चन तुम्हाला 3 मार्काला पडतोय. 2 अँगल दिले 5 पाय बाय 9 5 पाय बाय 18 ट्रायंगलचे 2 अँगल दिलेले आहेत आणि फाइंड द डिग्री अँड रेडियन बाय थर्ड अँगल. आता हा ट्रायंगल एबीसी असू शकतो पीक्यू असू शकतो. आपण कुठलाही पण ट्रायंगल कन्सिडर करूया. गिव्हन ट्रायंगल एबीसी गिव्हन ट्रायंगल एबीसी मध्ये एनी 2 अँगल दिलेत. मेजर ऑफ एंगल ए 5 पाय बाय 9 अँड मेजर ऑफ एंगल बी 5 पाय बाय 18. तर आपल्याला थर्ड ट्रायंगल काढायचं. ओके. आता एक तुम्ही कन्सिडर करा. एक तुम्हाला गोष्ट सांगतो तुम्हाला रेडियन मध्ये एक्झाम्पल सोपे जाते डिग्री मध्ये एक्झाम्पल सोपे जाते. त्यामुळे रेडियन्स कन्वर्ट कशामध्ये करून घ्यायचं डिग्री मध्ये करून घ्यायचं सोपं जाते थोडंसं. आता मी काय करतो बघा. नाव मेजर ऑफ एंगल ए 5 पाय बाय 9 हा डिग्री मध्ये कन्वर्ट करतो. ए इज इक्वल टू 5 पाय बाय 9 इंटू 1 रेडियन. ए इज इक्वल टू 1 रेडियन म्हणजे खाली पाय कवर पाय डिनोमिनेटरला पाय ना न्यूमरेटरला पाय ना. करेक्ट. खाली पाय. रेडियन म्हणलं की डिनोमिनेटरला पाय डिग्री म्हणलं की वर पाय हे पाठच पाहिजे. पाय कॅन्सल्स. 5 into 180 by 9 5 into 20 degree
9 न 180 ला होती 100 डिग्री. Therefore मेजर ऑफ अँगल ए 100 डिग्री झाला. तसंच तुम्ही आता मेजर ऑफ अँगल बी डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यायचा. नाव मेजर ऑफ मेजर ऑफ अँगल बी is equal to 5 pi by 18 is equal to 5 pi by 18 into 1 radian. 1 radian ची व्हॅल्यू किती असते? खाली पाय का वर पाय? 5 pi by 18 रॅडियन म्हणजे कुठे पाय येणार? डिनॉमिनेटरला पाय येणार. देन 180 by pi 1 रॅडियनची व्हॅल्यू 180 by pi यूज करायची. पाय पाय कॅन्सल. 5 into 180 by 80 भाग जातोय 5 into 10 डिग्री is equal to 50 डिग्री. मेजर ऑफ अँगल बाय. आता कुठे अँगल तुम्हाला मिळाले? दोन अँगल मिळाले. मेजर ऑफ अँगल ए मिळाला, मेजर ऑफ अँगल बी मिळाला. आता हे दोन दिसतेच तुम्हाला, मेजर ऑफ अँगल ए, मेजर ऑफ अँगल बी. फक्त तो देताना रॅडियन मध्ये दिलता, तुम्ही कन्वर्ट कशामध्ये केलेला आहे? डिग्री मध्ये काढला. आता थर्ड अँगल आपल्याला रॅडियन आणि डिग्री मध्ये काढायचा. डिग्री मध्ये काढण्यास नाव ऑल्सो मेजर ऑफ अँगल ए प्लस मेजर ऑफ अँगल बी प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180. सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180. म्हणजे आपण म्हणू शकतो सम ऑफ ऑल अँगल्स ऑफ ट्रायंगल इज 180 इज 180. म्हणजे त्रिकोणाच्या तिन्ही कोणांची बेरीज किती असते? 180. आता मेजर ऑफ अँगल किती मिळाला? 100. मेजर ऑफ अँगल बी 50 प्लस मेजर ऑफ अँगल सी इज इक्वल टू 180. Therefore 150 plus measure of angle C is equal to 180. Therefore measure of angle C कसा मिळणार कोण सांगा? Therefore measure of angle C is equal to 180 minus 150. 180 degree minus 150 degree. किती येणार सांगा? measure of angle C is equal to 30 degree. आता हा अँगल कशामध्ये मिळाला तुम्हाला? डिग्री मध्ये. तुम्हाला कशावर सांगितले? फाइंड द डिग्री अँड रॅडियन मेजर ऑफ थर्ड अँगल. थर्ड अँगल डिग्री मध्ये पण पाहिजे, रॅडियन मध्ये पण पाहिजे. आता डिग्री मध्ये आला, त्याचं कन्सिडर करा रॅडियन मध्ये. नाउ अँगल सी इज इक्वल टू 30 डिग्री इज इक्वल टू 30 into 1 डिग्री इज इक्वल टू 30 into 1 डिग्री 1 पाय. न्यूमरेटरला पाय येतो 1 डिग्री मध्ये. पाय बाय 180. ते पाठच करून ठेवा. एक दोन फॉर्म्युले 0 0 कॅन्सल्स. पाय बाय 18 इज इक्वल टू किती आला? पाय भाग जातोय पाय बाय 6. मेजर ऑफ अँगल सी. thus measure of angle C is equal to 30 degree or measure of angle C is equal to pi by 6. समजलं? एकदम सोपं आहे. ते जे दोन अँगल रॅडियन मध्ये आहेत ते कशामध्ये कन्वर्ट करून घ्यायचे? डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्यायचे. ठीक आहे. नंतर तिन्ही कोणाची 180 असते, त्याच्यात ते वापरायची. थर्ड अँगल डिग्री मध्ये मोजतो, त्यानंतर आपण कशामध्ये कन्वर्ट करायचं? रॅडियन मध्ये. समजलं? पहिले हे दोन अँगल डिग्री मध्ये कन्वर्ट करून घ्या. मेजर ऑफ अँगल 100, ह्याची डिग्री मध्ये 50, परत तिन्ही अँगलची बेरीज 180 आणि वी सॉल्व. थर्ड अँगल मिळतो आणि थर्ड अँगल मिळाला तो रॅडियन मध्ये कन्वर्ट करायचा. समजलं? ठीक आहे. तुम्हाला एक होमवर्क एक देतो. Two angles of a triangle are 3 pi by 5 radian and for pi by 15 radian. Find the degree and radian measure of third angles. हे होमवर्कला लिहून घ्या. झालं? होमवर्कला लिहून घेते. स्क्रीनशॉट मारून लिहून घ्या. ठीक आहे. अजून एक नेक्स्ट एक्झाम्पल आपण बघूया. लिहून घ्या. द सम. नेक्स्ट एक्झाम्पल द सम. हे सगळे एक्सरसाइज मध्ये तुमच्या एक्झाम्पल आहे. पहिल्या एक्सरसाइज मध्ये
हे एक्झाम्पल आहे. द सम ऑफ टू अँगल्स इज 5 पाय. द सम ऑफ टू अँगल्स is 5 pi radian, is 5 pi radian, and their difference is 60 degree. Find their measure in degree. Find their measures in degree. Find their measures in degree. Question व्यवस्थित वाचा. The sum of two angles is 5 pi. दोन अँगल दिलेत, त्या दोन अँगलची सम 5 पाय इतकी आहे, त्यांची डिफरन्स 60 आहे. फाइंड देअर मेजर्स इन डिग्री. तर ते दोन अँगल डिग्री मध्ये काढा. तर ते दोन अँगल कशामध्ये काढायचे तुम्हाला डिग्री मध्ये विचारलेले आहे. आता असं तरी कन्सिडर केलेलं नाही की हा ट्रायंगल आहे. असं कुठं कन्सिडर केलंय की ह्या ट्रायंगल मध्येच ते दोन अँगल आहेत, म्हणजे ते ट्रायंगल नाही. मग मी दोन अँगल कन्सिडर करतो. लेट अँगल एक्स अँड अँगल वाय बी एनी टू अँगल्स. पहिल्यांदा मी दोन अँगल मानतो, अँगल एक्स आणि अँगल. Therefore, sum of two angles is 5 pi. दोन अँगलची सम 5 pi. That is angle x plus angle y is equal to 5 pi. दोन्ही अँगलची बेरीज किती आहे? 5 pi आहे. आता हे डिग्री मध्ये कन्वर्ट करूया. कुठलं पण एक्झाम्पल डिग्री मध्ये कन्वर्ट करा, म्हणजे ते तुम्हाला सोडवताना सोपं जातं. म्हणजेच अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू 5 पाय इंटू 100. 100 म्हणजे किती? खाली पाय का वर पाय? न्यूमरेटरला पाय ना का डिनॉमिनेटरला पाय ना? डिनॉमिनेटरला पाय. करेक्ट. 180 बाय पाय, 180 डिग्री बाय पाय. पाय कॅन्सल. 5 इंटू 180 डिग्री. 18 5 90. करेक्ट. 900. अँगल एक्स प्लस अँगल वाय इज इक्वल टू 900. इक्वेशन नंबर 1. अँगल एक्स प्लस अँगल वाय किती आला? 900. आता अँड सेकंड कंडिशन काय दिल्या? अँड डिफरन्स बिटवीन टू अँगल्स इज 60 degree. Therefore, angle x minus angle y is equal to 60 degree. इक्वेशन नंबर 2. angle x plus angle y 900, angle x minus angle y 60 degree. आता ह्यांची जी बेरीज 900 आली, त्यांची डिफरन्स 60 आली. ठीक आहे, तरी दिलेलं आहे. फाइंड देअर मेजर. आता हे दोन अँगल काढायचे. कसे काढता येतील? करेक्ट. हे दोन इक्वेशन सॉल्व्ह करू. हे दोन इक्वेशन आपण ऍडिंग करूया. ठीक आहे. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. दोन्ही अँगलची बेरीज करू आपण. अँगल x प्लस अँगल y इज इक्वल टू 900. अँगल x मायनस अँगल y इज इक्वल टू 60. यांची ऍडिंग अँगल y कॅन्सल्स. 2 अँगल x इज इक्वल टू 960. Therefore, angle x हा कुठे जाणार? खाली जाणार. अँगल x किती झाला? 480. आता हा अँगल x आपण याच्यामध्ये वापरू. पुट अँगल x इन इक्वेशन 1 we get अँगल x इक्वेशन 1 मध्ये वापरू. म्हणजे काय सांगा? अँगल x इक्वेशन 1 मध्ये वापरल्यानंतर angle x plus angle y is equal to 900. angle x 480 वापरायचा. 480 plus angle y is equal to 900. Therefore, angle y is equal to 900 minus 480. Therefore, angle y is equal to 420. Thus, angle x मिळाला 480 and angle y 420.
आता आपण चेक करून बघूया ह्या दोन्हीची ऍडिशन किती येत्या 900 आणि ह्या दोन्हीची सबट्रॅक्शन किती येत्या 60. म्हणजे आपण काढलेले दोन अँगल्स काय बरोबर आहे. दोन्ही अँगल कशामध्ये काढायचे इन डिग्री. दोन्ही अँगल कशामध्ये काढायचे डिग्रीमध्ये. एकदम सोपं आहे. दिलेले दोन अँगल सम 5 पाय आहे. ठीक आहे बेरीज 5 पाय आहे म्हणजे ते आपण डिग्रीमध्ये कन्वर्ट करून घ्यायचं 900. त्यांच्यात डिफरन्स 60 आहे आणि ह्या दोन इक्वेशनची ऍडिशन करा. ऍडिशन केल्यामुळे तुम्हाला अँगल एक्स मिळतो. अँगल एक्स मिळाला 960/2. अँगल एक्स मिळाला 480 आणि हा 480 इक्वेशन 1 किंवा इक्वेशन 2 मध्ये यूज करा तुम्हाला अँगल वाय मिळेल. आणि दोन्ही अँगल मिळाले 480 आणि 420. समजलं हे एक्झाम्पल. ठीक आहे. ह्याच्या पुढचा पार्ट आपण पुढच्या लेक्चरला बघूया. पण तुम्हाला मी जे काही होमवर्कला एक्झाम्पल टाकलेले आहे ते तुम्ही सॉल्व्ह करा आणि माझ्या पर्सनल व्हॉट्सअपवर टाका. आज 2 एक्झाम्पल 3-3 मार्काचे तुम्हाला होमवर्कला टाकलेले आहेत. ओके.